नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण सीताफळ खाण्याचे फायदे पाहणार आहोत. अनेक लोकांना सीताफळ खाणं कमीपणाचं वाटतं. अनेक लोक तर याला गरिबांचं ॲपल असं म्हणूनही हिणवतात. परंतु जर तुमच्या भागात सीताफळ असेल तर तुम्ही सीताफळ आवर्जून खाचला, कारण सीताफळ खाल्ल्याने आपल्या शरीराला 11 अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यजनक अशा प्रकारचे फायदे होतात. चला तर सीताफळ खाण्याचे फायदे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊ. पहा, जी वाढत्या वयाची मुलं असतात अशा मुलांनी तर सीताफळ नक्की खावं, कारण सीताफळामध्ये कॅल्शियम, लोह ही खनिजं भरपूर प्रमाणात असतात आणि याचा फायदा वाढत्या वयाच्या मुलांना होतो. त्यांची शारीरिक वाढ उत्तमरित्या होते. तुम्हाला आठवत असेल, तुमच्या लहानपणी जर तुम्ही सीताफळ भरपूर खाल्ली असतील तर तुमचं शरीर मजबूत बनलेलं आहे, तुमच्या शरीराची चांगली वाढ झालेली आहे. आता ज्या स्त्रियांची 40शी जवळ आली आहे किंवा ज्यांनी 40शी ओलांडलेली आहे अशा स्त्रियांसाठी तर हे फळ एक वरदान आहे, कारण हे फळ खाल्ल्यानं त्यांच्यातील रक्ताची कमतरता भरून निघते. तसेच त्यांच्यातलं कॅल्शियमसुद्धा बऱ्यापैकी भरून निघतं आणि त्यामुळेच हाडांमध्ये येणारा कटकट अशा प्रकारचा आवाज किंवा रक्ताच्या कमतरतेने सतत येणारा थकवा अशा गोष्टींपासून या स्त्रिया कोसो दूर राहतात. आणि म्हणून जर 40शी जवळ आली असेल किंवा 40शी उलटली असेल तर तुम्ही सीताफळ नक्की खा. सोबतच ज्या स्त्रियांचं बाळंतपण झालेलं आहे तर बाळंतपणानंतर देखील सीताफळ खाणं आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानलेलं आहे. याने शरीराची झालेली झीज खूप लवकर भरून येते. झीज भरून काढणारं असं हे फळ आहे. सोबतच जर तुम्हाला काहीही काम केलं तर थकवा जर जाणवतो, काही जरी केलं तर लगेच तुम्ही दमता, थकता, तर अशावेळी तुम्ही सीताफळ नक्की खा. सीताफळ खाल्ल्यानं शरीरातला अशक्तपणा निघून जातो, शरीर मजबूत बनतं, ताजंतवानं बनतं. तर अशक्तपणा दूर करणारं आणि थकवा घालवणारं असं हे फळ प्रत्येकानं खाण्यासारखं आहे. आता बघा, ज्यांचं वजन वाढत नाही, जे खूप कृश आहे, जे हडकुळे आहेत, काहीही खा, अंगी लागत नाही, पचत नाही आणि परिणामी तुम्ही एक कमजोर दिसता, तर अशा व्यक्तींनी सुद्धा जर सीताफळ खाल्लं तर त्यांचं वजन झपाट्यानं वाढतं. होय, त्यांचं वजन झपाट्यानं वाढतं, कारण मांसपेशी मजबूत बनतात, मांसपेशींची वाढ होते आणि वजन वाढीस लागतं. तर हडकुळ्या व्यक्तींनी हे सीताफळ नक्की खावं. आता बघा, अनेक लोकांना काही जरी झालं तर लगेच घाबरल्यासारखं वाटतं. त्यांच्या छातीचे ठोके, हृदयाचे ठोके लगेच वाढतात. अशा व्यक्ती लहान सहान गोष्टींवरून घाबरतात, त्यांना दडपण आल्यासारखं वाटतं. तर अशा व्यक्तींनी जर सीताफळ खाल्लं तर त्यांच्या हृदयाच्या मांसपेशी बळकट बनतात आणि त्यामुळे हृदयाची क्रिया नियमित चालते. घाबरण्यासारख्या गोष्टी घडत नाहीत. तुमच्यामध्ये एक प्रकारचं धाडस येतं, तुमचं हृदय मजबूत आणि त्या हृदयामध्ये एक प्रकारे नियमितता येते. आणि म्हणून जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सीताफळ नक्की खा. आता बघा, काहींना वारंवार आम्लपित्ताचा त्रास होतो. थोडं काही खाल्लं की त्यांचं पित्त खवळतं. सोबतच जर तुम्हाला शरीरामध्ये उष्णता जाणवते, छातीमध्ये जळजळ होते, पोटामध्ये जर तुम्हाला जळजळ होते, उष्णता वाढलेली आहे, तर ही वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी, आम्लपित्त कमी करण्यासाठी तुम्ही सीताफळाचं सेवन नक्की करा. यामुळे तुम्हाला निश्चितपणे छातीत आणि पोटात होणारी जळजळ कमी झालेली दिसून येईल. आता अनेकदा पहा, काय होतं, आपण कुठेतरी बाहेर असतो आणि जर तुम्हाला चक्कर आली, जर तुम्ही बेशुद्ध पडलात, तर अशावेळी एक छोटंसं आपण काम करायचं. सीताफळाची पानं जिथं कुठं दिसतील थोडीशी 1-2-3 पानं चांगली वाटा, त्याचा रस काढा आणि एक थेंब एकेका नागपुडीमध्ये टाका. ज्याला जो बेशुद्ध पडलाय त्याला लगोलग शुद्ध येते आणि याचा कसलाही साईड इफेक्ट अजिबात होत नाही. सोबत बघा, जर आपल्या केसांमध्ये उवा होत असतील वारंवार किंवा केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर छोटंसं काम आपण करायचं. सीताफळ खा, सीताफळाच्या ज्या बिया असतात या बियांची बारीक पूड करा. या बिया कुटून त्यांची बारीक पूड करा आणि झोपताना जर आपण ही पूड आपल्या केसांमध्ये जर लावली तर सगळ्या ओवा मरतात. सोबतच डोक्यातला कोंडासुद्धा निघून जातो. डोक्यातला कोंडा काढण्यासाठी अजून एक छोटीशी गोष्ट, तुम्ही या ज्या बियांची जी पूड आहे ती शिकेकाईमध्ये घाला आणि त्याने आपले केस स्वच्छ धुवा. उवा तर निघून जातीलच, कोंडासुद्धा निघून जातो आणि केस स्वच्छ व चमकदार बनतात. अतिशय चांगला असा या बियांचा वापर आपला करता येतो. आता अनेक जण म्हणतात की सीताफळ रात्रीचं खावं का, तर नाही. सीताफळ जर रात्री खाल्लं तर त्याने आपला कफ वाढू शकतो, छातीमध्ये कफ साठवू शकतो, सर्दी होऊ शकते आणि म्हणून सीताफळ हे नेहमी आपण दिवसा खायचं आहे. शक्यतो दुपारी जेवणानंतर जर तासाभराने, अर्धा तासाने जर आपण सीताफळ खाल्लं तर ते खूप चांगल्या प्रकारे पचतं. त्याचे सगळे गुण आपल्या शरीराला मानवतात. आणि सोबत जर तुम्हाला अतिसाराचा त्रास असेल, म्हणजे जर जुलाब लागले असतील, तर अशावेळी सुद्धा आपण सीताफळ नक्की खा. यामुळे अतिसाराचा किंवा जी हगवण आहे
जे जुलाब आहेत यांचासुद्धा त्रास हा बऱ्याच अंशी निघून जातो. तर अशा प्रकारे हे जे सीताफळ आहे हे बहुगुणी आहे. याला जे अनेक लोक म्हणतात की हे गरिबांचं ॲपल आहे, तर ॲपलपेक्षाही जास्त औषधी गुणधर्म या सीताफळामध्ये असल्यामुळे आपण सर्वांनी नक्कीच या सीताफळाचा लाभ त्या ठिकाणी घ्यावा. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा. तुम्हाला सीताफळ आवडतं का कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या रिअल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.